नमस्कार, मी लतिका। आज आपण द्राक्षाची चटणी बनवूया। त्यासाठी बघा अर्धा किलो मी द्राक्ष घेतलेले आहेत आणि द्राक्ष स्वच्छ धुवून पुसून घेतलेले, त्याचे देठ वगैरे सगळे काढायचे। स्वच्छ धुवून नितळून जरी पूर्ण घेतले की नाही, पाणी कोरडं झालं की तरी चालेल। त्यासाठी बघा पॅन गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण थोडंसं एकदम तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा बघा अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं भाजून घेऊया। जिरं बघा चांगलं भाजलेलं आहे, त्यात छोटा एक चमचा बडीशेप टाकायची। हलकंसं पहिले तिला आपण परतून घेऊया। तडतड आवाज आला की त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे द्राक्ष। आणि द्राक्ष काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅसवर एक 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं। 2 मिनिटं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे थोडीशी हिंग पावडर, एकदम थोडीशी टाकायची। थोडीशी टाकायची आपल्याला हळद, मिक्स करून घेऊया। हळद आणि हिंग पावडर टाकल्यानंतर 1 मिनिटभर बघा परतून घेतलेला आहे। गॅस मीडियमच आहे आणि हा जो गॅस आहे हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। त्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। गॅस करणारे आहे बारीक आणि आपल्याला ह्याच्यावर आपलं ठेवायचे झाकण एक 5 ते 7 मिनिट। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी झाकून ठेवलं होतं। बघा अशा पद्धतीत होतं आणि ह्याला जरा पाणी सुटतं बघा असं। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, मॅशरनं बारीक करायचं। सॉफ्ट होतात बघा एकदम असे। नाहीतर काय करायचं, थोडं तुम्हाला पाहिजे तर थंड झालं तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता। बघा अशा पद्धतीनं मी बारीक करून घेतलेलं। आपल्याला एकदम गाळ बारीक पण नाही पाहिजे, असं राहिले पाहिजे तर अर्धे अर्धे अशा पद्धतीत पाहिजे, म्हणजे छान लागते चटणी आपली। आणि जास्त असे द्राक्ष कच्चे घेऊ नका, सॉफ्टवाले घ्या। गॅस आहे आपला आता बारीक, मी करणार आहे मीडियम, कारण करस्तूर आपण बारीक केलं होतं। छोटा अर्धा चमचा बघा हे काळं मीठ घेतलेलं, असे तुकडे तुकडे दिसत असेल तुम्हाला छोटे छोटे। छोटा अर्धा चमचा चाट मसाला, 7 ते 8 मिरी बघा असे कुटून घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। हे पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलंय बघा। आता हे सगळं मीडियम गॅसवर करायचं। ह्याच्यामध्ये 3 चमचे बघा ही साखर घेतलेली आहे, ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे। आणि 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे बघा, बिन केमिकल गूळ आहे, त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत। पावडर फॉर्ममध्ये जरी असेल तो जरी टाकला तरी चालेल। अर्धा किलोसाठी बरोबर तुम्हाला 250 ग्रॅम गूळ लागेल। आणि हा बिन केमिकल चांगला असतो, तुम्ही तो जरी घेतला तर चालेल, जो तुमच्याकडे असेल तो घेतला तर चालेल। आणि साखर घेतलेली आहे, चमचे दाखवला त्या चमच्याच्या मापाने 3 चमचे। आता ह्याला काय करायचं, आपल्याला चांगलं शिजून द्यायचं आहे। आता एकदम पातळ होईल तर एक 5 ते 7 मिनिट मीडियम गॅसवर शिजून द्यायचे। गूळ आणि साखर वितळल्यानंतर बघा असं होतं, एक तर पातळ होतं बघा। आणि जे आपले द्राक्ष आहेत ही बघा हे अशा पद्धतीत फुटलेले आहेत, हे सगळे लक्षात ठेवायचं। जेवढं होता होईल एवढं आपण दाबून दाबून मॅशरनं बारीक करून घ्यायचे। वाटलं तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं, खालीच पहिलं टाकायच्या अगोदर जरी सुरीने छोटे छोटे तुकडे करून जरी टाकलं तरी पण चालू शकतंय। पण अशा पद्धतीत जर असेल करण्याच्या फुटल्यानंतर छान लागतात। तर आता ह्याला आपण चांगलं बारीक गॅस करणार आहे। आता मीडियम गॅसवर होता, एक 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवलं होतं की बघा अशा पद्धतीमध्ये पातळ झालेलं आहे। गूळ आणि साखर वितळल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया एक 5 मिनिटासाठी। बारीक गॅसवर बघा मी 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं। बघा मस्त अशी चटणी झालेली आहे। तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला जास्त घट्ट करायची गरज नाही आहे। एकदम काय होतं माहिती आहे का, थंड झाली की नाही की एकदम घट्ट होते बघा, किती घट्ट झाली बघा अशी। तर आपल्याला ही कशी माहिती आहे का, चपातीवर म्हणा, फुलक्यावर म्हणा खायसाठी, किंवा जर तुम्हाला कधी ब्रेडला जरी लावून जरी खाल्ली तरी पण चालू शकते। मस्त अशी होती बघा अशा पद्धतीमध्ये करून बघा अशा पद्धतीने। ह्याला काय करायचं माहिती आहे का, थंड होऊन द्यायचं, पूर्ण थंड होऊन द्यायचं। थंड झाल्यावर ही थोडंसं पातळ दिसते ना, ही सुद्धा घट्ट होतं। आणि काचेच्या भरणीमध्ये तुम्ही पॅक बंद करून ठेवू शकता, कारण की पूर्ण थंड झाल्यावर भरून ठेवा। फ्रीजमध्ये ठेवली, बाहेर जरी ठेवली तरी तुम्ही ही महिनाभर खाऊ शकता। मस्त अशी होते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।